साहेब, आपण भाषणामध्ये आपण लाडक्या बहीण योजनेचा संदर्भ दिला आहे. लाडक्या बहिणींनी आपल्याला भरघोस मतदान करून सरकारमध्ये बरेचसे बसवले, पण 3100 रुपयाचा हप्ता कधीपर्यंत देणार, त्यांना प्रतीक्षा आहे. देणार, जरा गडबड करू नका. द्यायचं आहे महिलांचं बहिणीचं काही तक्रार नाही, आम्ही बहिणी बघून घेऊ. आणि सरकारने देवेंद्र फडणवीसनी जे पात्र महिला आहेत, कसं झालं आहे त्याच्यामध्ये पात्र म्हणजे कोणत्या की काही ठिकाणी इन्कम टॅक्स भरते किंवा 2 लाखाच्या वरचं उत्पन्न आहे, अशा लोकांना बाजूला काढू ना आपण. कमी करायचे किंवा त्याला ब्रेक द्यायचे म्हणून नाही. आमच्या काही लक्षात असं आलं आहे की 2 ठिकाणी काही लोक त्याचा बेनिफिट घेऊ आहेत. म्हणजे असं कुठं घडतं आहे का? किंवा ज्याला 2 लाखाच्या वरचं उत्पन्न आहे, त्याचा ऊस चाला आहे, त्यांच्या घरात ऊसाचे उत्पन्न आहे, त्या लोकांनी घेऊन असं आमचं मत आहे. विरोधकाकडून असंही बोलल्या जातं, मग 7 महिने या सरकारला लक्षात आलं नाही का? नाही, लोक योजना करायची होती. योजना करत असताना सगळ्याच गोष्टी 100% बरोबर होत्याल का? झाल्यावर काही गोष्टी कानावर आल्यात, त्याच्यामुळे काही दुरुस्ती करायचं आपलं काम चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतात, स्वबळावर लढणार का? नाही, तयारी तशी नाही. आम्ही महायुतीचं सरकार आहे. अगोदर महायुती म्हणूनच प्रयत्न करणार. शेवटी जर तिथल्या स्थानिकच्या लोकांनी म्हणले किंवा आम्हाला असं लढायचं आहे, मग त्यावेळेस विचार करू. आज बोलून काय फायदा आहे? आज आपली महायुती आहे, महायुतीप्रमाणेच काम करावं लागेल आपल्याला. आणि प्रत्येक स्वतंत्र तयारी करतात कोण बघा, पक्ष आम्हालाही वाटतं आम्ही बनलो ना पोरं कामाला लागा म्हणजे काही लगेच भांडणंच कामचे, तसं नाही आहे. पक्ष त्यांचा वाढवायचा त्यांचं काम आहे, आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला काम आहे. आमच्या कार्यकर्त्याला आम्ही बळ देणारच. हे जास्तीचं पक्ष वाढवायचं काम जास्तीने करावंच लागेल ना आपल्याला. आज तो निर्णय होऊ शकत नाही. महायुतीमध्ये आहोत, आपल्याला येणारा माणूस कोण आहे, सत्ता आणायची असेल तर अगोदर इलेक्टिव्ह मेरिट बघितलं पाहिजे. हां, माझ्याकडे नसला तर मी सांगायला पाहिजे की नाही तुमच्याकडे आहे, आणि तुमचा माझ्याकडे असलं तर तुम्ही सांगायला की तुमचा द्या. असं केलं तर सरकार येऊ शकतं आणि सत्ता येऊ शकतं आहे. कार्यकर्त्यांनीच असं काम करावं की ह्याच्याशिवाय पर्याय नाही. असं काम केलं की कार्यकर्ता तयार होते आणि लोक त्याच्या मागे राहतात. धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय बोलायचं सांगा. पालकमंत्रीपद मिळालं नाही, बघा, नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले, दादांनी सांगितले. आता ह्या 2 नेत्यांनी बोलल्यावर आम्ही बोलणं बरं दिसत नाही, पण तरी पण बघा, किंवा होऊ द्या म्हणले, ह्याच्यात शहानिशा होऊ द्या. आम्हाला CID चौकशी चालू आहे, 2-3 ह्याच्याकडून व्यवसाय चालू आहे. जर काही तसं आढळून आलं तर त्याचं ॲक्शन घेऊ म्हणून सांगितलं ना. सहकार मंत्री म्हणून नांदेड जिल्ह्याला प्राधान्य राहील का? बघा, हां, मग मराठवाड्यालाच हो. अगोदर तर महाराष्ट्राला संधी एवढी मोठी आली आपल्याला, इकडे मिळत नव्हती, दादाने दिली आहे. आता मी म्हणलं तुम्हाला आता भाषण करताना द्यायला मी तयार आहो. तुमच्या सोसायट्या जाग्यावर नाहीत. तुम्ही मेळावे घ्या, मला बोलवा, मिटिंग घ्या, डेऱ्या चालू करा. कार्यकर्त्यांना काय आवडतं? आव्हान हेच आहे, कार्यकर्त्यांनी बघा, लातूरमध्ये या, पश्चिम महाराष्ट्रात जा, पुण्याला जा, बारामतीला जा, आणि जे चांगलं आहे ते बघा. आपल्या बाबदादाने एकच सूत्र सांगितलं, संसार करताना मोठ्याकडे बघावं, संसार त्याच्याकडे बघून प्रगती करावी, आणि संसार करताना गरिबाकडे बघून करावं. आपल्याला प्रगती करायचं तर बारामती, अकलूज, कोल्हापूरला जावं लागेल, लोणीला जावं लागेल, विखे पाटलाच्या संस्था बघावं लागतात. आणि करताना खाल्ल्या माणसाकडे आपल्यापेक्षा गरीब कसा वागतोय, कमी पैशात संसार कसा भागतोय, तसं व्हावं लागेल. दोन्ही पवारांचं वर्चस्व आहे बारामतीमध्ये. कुठल्या दृष्टिकोनातून बघा, बारामती? ते 2 नेते वेगवेगळे आहेत. मोठ्या पवारसाहेबाचं काम ते देश पातळीवरचं आहे, अजितदादाचं काम राज्य पातळीवरचं आहे. दोघाला एकत्र करून जमत नाही.